अचानक भयानकमध्ये आम्ही निघालो होतो दगडूशेठच्या दर्शनाला, कारण आज होती अंगारकी चतुर्थी. वाटेत तुटली आमच्या धनींची चप्पल. मग काय आम्ही गेलो चप्पल घेण्यासाठी. खूप वेळ चप्पल आम्ही चॉईस करत होतो. चप्पल काही चॉईस होत नव्हती, म्हणजे त्यांच्या नंबरची चप्पल आणि चांगली भेटत नव्हती. मग खूप वेळ चप्पल बघितल्यानंतर एक चप्पल त्यांना चॉईस झाली. मग काय ती चप्पल आम्ही घेतली, म्हणजे मीच ती चॉईस केली ती. मग काय आम्ही निघालं पुढे गेल्याच्यानंतर आमच्या महिन्यातलं पेट्रोल कमी होतं. मग काय महिन्यामध्ये पेट्रोल टाकलं आणि आमच्या मॅडमला झाली होती गाडीवर बसायची खूप घाई. मग आमच्या मॅडम पटकन जाऊन उंदराच्या पिल्लासारखं गाडीवरती बसल्या. मग काय पुढे गेलो. बाई, पुणं म्हटलं की ते ट्रॅफिक, आणि ट्रॅफिक म्हटलं की पुणं. हे तर सगळ्यांना माहीतच असेल, कारण ट्रॅफिकसाठी पुणं तर फेमसच आहे. जसं दगडूशेठसाठी आहे तसं ट्रॅफिकसाठीच आहेच. तुम्ही बघू शकता. आणि ट्रॅफिकमधून वाचण्यासाठी आम्ही शॉर्टकटमधून चाललो होतो इकडून तिकडून, पण तरी ट्रॅफिकचं शिकार आम्ही झालोच. विषयच नाही हो. ट्रॅफिक म्हणलं जान जाए पर ट्रॅफिक पुणे का ना हटे, असं काहीतरी आहे बघा. ते नातं असेल काहीतरी मे बी ट्रॅफिकचं आणि पुण्याचं. आपल्याला काय माहीत नाही. तुम्हाला माहीत असलं तर तुम्ही सांगा. बघू शकता ट्रॅफिक नाकीनं वानतो हे ट्रॅफिक. एकदा गुतलं की विषयच हार्ड, विषय संपला. जिथं बघन तिथं मिनटाला सिग्नल आणि मिनटं तरी आमच्या धन्यांनी ट्रॅफिकमधून वाचण्यासाठी गाडी घातली अंधारात कुठेतरी. हे बघू शकता. पुण्यात आतमध्ये आल्यावर वारकरी संप्रदायाची परंपरा जपणारी ही, आता ह्याला काय म्हणतात मला माहीत नाही, पण खूप छान झेंडा वगैरे, तुळशी आणि वारकरी. खूप छान वाटलं मला ते बघून. मग आता दहीहंडी जवळ येते, तर दहीहंडीचे पोस्टर तर लागणारच ऑफकोर्स, कारण विषयच नाही. दहीहंडी आपल्या म्हणजे कानाचं एक आवडीचा विषय. मग काय दहीहंडीचे पोस्टर बघितले. फायनली आम्ही पोचलो दगडूशेठच्या दारात. आमच्या मॅडम बसल्या पप्पाच्या कडेवरती. मग तुम्ही नजारा बघू शकता. मन खूप प्रसन्न 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 झालं, कारण दगडूशेठ आणि पुणेकरांचं एक जिव्हाळ्याचं नातं म्हणायचं. कारण दगडूशेठ हे जीवाचा विषय पुणेकरांच्या, आणि तिथं गेल्यानंतर मन प्रसन्न नाही होणार असं होऊच शकत नाही. मग काय तिथं गेल्याच्यानंतर खूप म्हणजे भजन वगैरे चालू होतं. खूप 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 प्रसन्न वाटलं. तिथं गेल्याच्यानंतर आम्ही बाहेरूनच दर्शन केलं, कारण आतमध्ये जाणं काही पॉसिबल नव्हतं. आमच्यासोबत ओवी होती, आणि एवढ्या वेळ लाईनीत थांबणं काही पॉसिबल नाही, कारण लहान मुलं एवढ्या वेळ लाईनीत नाही थांबू शकत. म्हणून आम्ही काय बाहेरूनच दर्शन घेतलं. मग काय ओवीनी भजनाचा आनंद वगैरे घेतला पप्पाच्या खांद्यावरती बसून. आम्ही थोडेसे फोटो वगैरे काढले तिथे. दर्शन वगैरे झालं. थोडंसं थांबलो. भजन वगैरे तिथं चालू होतं. खूप गर्दी होती. पोलीस वगैरे होते तिथं. तुम्ही नजारा बघू शकता. स्वर्ग. दगडूशेठ म्हणजे खरंच स्वर्ग, आणि त्याचं डेकोरेशन म्हणजे विषयच नाही. टॉपचा विषय असतो. मग काय तुम्ही व्हिडिओला लाईक आणि